निवडणूक म्हटलं की वार प्रतिवार जसे आले तसेच एकमेकांना अडचणीत आणणारी खेळही आलीच। रायगडमध्येही आता नव्या राजकीय खेळीची चर्चा रंगली आहे, कारण रायगडमध्ये चक्क 3 अनंत गीते, 2 सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यामुळे मतदारांना गोंधळात टाकण्यासाठीची ही खेळी आहे की आणखी काही, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। गोंधळात गोंधळ, रायगडमध्ये 3 अनंत गीते। गोंधळात गोंधळ, रायगडमध्ये 2 सुनील तटकरे। मतदारांचा गोंधळ, उमेदवारांना डोकेदुखी। नावात काय आहे असं विचारणाऱ्या शेक्सपियरने जर आपल्या रायगडमध्ये फक्त फेरफटका मारला तर तोही भंजाळून जाईल आणि डोक्यावर हात मारून घेईल अशी परिस्थिती रायगड मतदारसंघात निर्माण झाली आहे, ज्यामुळे मतदारांच्या भुवया वर झाल्यात आणि उमेदवारांचाही गोंधळ उडालाय। मंडळी, यात तुम्ही लक्ष घातलं तर तुम्ही चक्रावून जाल। आधी आम्ही तुम्हाला अनंत गीतेंचे 2 फोटो दाखवतो। हे दोन्ही फोटो बघून तुम्ही म्हणाल, बहुतांश लोकांना माहित असलेले अनंत गीते हे नाहीतच मुळी। पण जरा धीर धरा मंडळी, तुम्हाला माहित असलेल्या अनंत गीतेंचा व्हिडिओ पहा। उडाला ना गोंधळ? अगदी हाच गोंधळ रायगडच्याही मतदारांचा उडालाय। त्याचं झालंय असं की शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अनंत गंगाराम गीते हे निवडणूक लढवत आहेत। त्यांचा प्रचारही जोरात सुरू आहे आणि याच मतदारसंघात अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळूजी गीते हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ज्यामुळे तुमचा जसा गोंधळ उडालाय तसाच मतदारांचाही गोंधळ उडण्याची शक्यता आहे। हे तर झालं अनंत गंगाराम गीतेंचं। तिकडे सुनील तटकरे मैदानात असतानाच सुनील दत्ताराम तटकरी यांनीही अर्ज भरलाय। इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचं नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरलाय। अशा या नामसाधर्म्यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची तर शक्यता आहेच, पण उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे। कारण 2014 मध्ये 2 सुनील तटकरे मैदानात होते। सुनील तटकरे नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला 9849 मतं मिळालेली। सुनील दत्ताराम तटकरेंचा 2000 मतांनी पराभव झालेला। 2004 मध्ये अलिबागमध्ये शेकापच्या मीनाक्षी पाटील उमेदवार होत्या। मीनाक्षी पाटलांविरोधात 7 मीनाक्षी पाटील मैदानात होत्या। त्यावेळी मीनाक्षी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलेला। निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाशी साम्य असणारे उमेदवार देण्याचे प्रकार होतात, म्हणजे यावेळी पण झालेले दिसत आहेत। पण असे की शेवटी उमेदवाराचं नाव असतं, त्याच्या पक्षाचं चिन्ह असतं आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आधी जे राष्ट्रीय रेकग्नाइज पक्ष आहेत त्यांची नावं, त्यांच्या उमेदवारांची नावं, नंतर प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावं आणि नंतर नोंदणीकृत पक्ष, नंतर अपक्ष, अशी ती नावं मतदान पत्रिकेवर किंवा बॅलेट पेज जे पॅड असतात EVMचे त्याच्यावर येतात। त्याच्यामुळे गोंधळ उडण्याचं कारण नाही। खरं तर एकाच नावाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जातं आणि अशीच खेळी अनेकदा अनेक पक्षांकडून केली जाते। मागच्या अनेक वर्षांपासून निवडणुकांमध्ये ही चकवा पद्धत वापरली जाते आणि त्याला लक्षात राहील असा इतिहास आहे। आता यंदाही ही चकवा पद्धत यशस्वी होणार का, त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट बघावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।